नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या भागात आपण एप्रिल महिन्यातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेतला. या भागात आपण मार्च महिन्यातील आंतरराष्ट्रीय घडामोडी समजून घेत आहोत. पहिली बातमी आहे श्रीलंकेची. श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात अदानी या खासगी उद्योग समूहाची गुंतवणूक, अशी ही बातमी आहे. वेस्टर्न कंटेनर टर्मिनल नावाच्या प्रकल्पाअंतर्गत अदानी उद्योग समूह श्रीलंकेत गुंतवणूक करत असल्याचं स्पेशल इकॉनॉमिक झोनने खात्रीशीर सांगितलं आहे. यापूर्वी स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा अदानी उद्योग समूह या बातमीबाबत कोणताच जबाब देत नव्हते. पण आता मार्च महिन्यात त्यांनी असं खात्रीशीर सांगितलं आहे की कोलंबो बंदरात अदानी हा खासगी उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे. 2019च्या त्रिदेशीय जपान, भारत आणि श्रीलंका करारावेळी जपान आणि भारताला ईस्टर्न कंटेनर टर्मिनल या प्रकल्पात गुंतवणूक करता आली नव्हती, कारण तिथल्या सरकारने या प्रकल्पातून माघार घेतली होती. 29 मे 2019 रोजी हा करार झाला होता. जपान आणि श्रीलंका आणि भारत या 3 देशांमधील हा करार होता. जपान आणि भारताने या करारावर सह्या केल्या, पण अचानक श्रीलंकन सरकारने माघार घेतली आणि हा प्रकल्प रद्द झाला. 50 ते 70 करोड डॉलर्स इतका खर्च ECT या प्रकल्पावर करण्याचा जपान आणि भारत या 2 देशांचा अंदाज होता. जपान यासाठी 40 वर्षांचे कर्ज देण्यासाठी सुद्धा तयार होता. राष्ट्राध्यक्ष मैथिरीपाला सिरिसेना यांना भारताची गुंतवणूक पटत नव्हती. भारत आणि श्रीलंका हे 2 शेजारी राष्ट्र असले तरी प्रत्येक वेळी त्यांच्यात सहकार्याचीच भावना असेल असं नाही. काही वेळा आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा आड येते. अशाच पद्धतीने राष्ट्राध्यक्ष मैथिरीपाला सिरिसेना यांना भारताची गुंतवणूक पटली नाही. भारत आणि अमेरिका कोलंबो बंदराच्या दक्षिणेला असलेल्या हंबनटोटा बंदरात होत असलेली चीनची गुंतवणूक पाहता चिंतेत असतात, कारण चीन स्वतःच्या माओवादी विचारसरणीनुसार भारत आणि इतर काही आशियातल्या जमिनी तर बळकावत आहेतच, पण हिंदी सागरात सुद्धा ते स्वतःचा जोम बसवू पाहत आहे आणि हीच बाब अमेरिका आणि भारताच्या दृष्टीने चिंतेची आहे. WCT हे कोलंबो इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनलला अर्थात CICTCला लागूनच असून ते चीनने उभारलेल्या बंदर शहरापासून म्हणजेच पोर्ट सिटीपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे. आपण नकाशाच्या साहाय्याने ते समजून घेऊ. हा इथे दक्षिणेला पोर्ट ऑफ हंबनटोटा आहे आणि त्याच्या थोडंसं वर पोर्ट ऑफ कोलंबो आहे. यांच्यातलं अंतर तसं कमीच आहे. त्यामुळे हा जो आपला कोलंबो बंदरातील भारताची गुंतवणूक आहे ही अत्यंत महत्त्वाची आपल्यासाठी ठरणार आहे. या निमित्ताने आपण श्रीलंका या देशाविषयीची थोडी अधिकची माहिती जाणून घेऊ. श्रीलंका या देशाची राजधानी जयवर्धनपुरा कोट्टे ही आहे. पूर्वी श्रीलंकेची राजधानी कोलंबो ही होती. आजही श्रीलंकेतील सर्वात मोठं शहर कोलंबो हेच आहे, पण राजधानी मात्र आता तिथे जयवर्धनपुरा कोट्टे ही आहे. श्रीलंका या देशाची भाषा सिंहली आणि तमिळ ही आहे. श्रीलंकेतील चलन श्रीलंकन रुपया असे आहे. भारताचं चलन जसं भारतीय रुपया आहे तसंच श्रीलंकेचं चलन श्रीलंकन रुपया हे आहे. आणि हा आहे श्रीलंकेचा झेंडा. बायडेन सरकार आशियाई देशाशी संबंध दृढ करण्याच्या तयारीत आहे. आपल्याला माहीतच आहे की अमेरिकेत सरकार बदललं आहे आणि प्रत्येक सरकारचे वेगवेगळे धोरणं असतात. तसं बायडेन सरकारच्या अनेक धोरणांपैकी त्यांचं एक धोरण म्हणजे आशियाई देशांशी संबंध दृढ करणे. त्यासाठी आधी ते चीनला प्राधान्य देत आहे. खरं तर ही नवलाची बाब ठरेल, कारण अमेरिका आणि चीन यांच्यात नेहमीच वैर दिसून येतं, पण बायडेन सरकारने चीनचा प्रत्येक क्षेत्रातल्या आघाडीला बघून चीनला आशियाई देशांशी संबंध दृढ करण्याच्या तयारीत प्राधान्य दिलं आहे. अफगाण मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी चीन, भारत, रशिया, इराण, पाकिस्तान यांच्यासोबत परिषद भरवण्याची शिफारस अमेरिकेने युनायटेड नेशन्सकडे केली आहे. अफगाण मुद्द्यावर म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं जे सैन्य आहे ते सैन्य माघारी घेण्यासाठी अमेरिका चीन, भारत, रशिया, इराण आणि पाकिस्तान या देशांसोबत परिषद भरवू पाहत आहे. त्यासाठी त्यांनी युनायटेड नेशन्सकडे शिफारस देखील केली आहे. चतुर्भुज सुरक्षा संवाद, ज्याला इंग्रजीत क्वाड असं म्हटलं जातं, क्वाडचा फुल फॉर्म आहे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. या क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉगसाठी पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष बायडेन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे उपस्थित राहणार. लसी हिंदी पॅसिफिक संबंध सुधारणा या बाबतीत सुद्धा आशियाई देशांशी संबंध दृढ करण्याच्या तयारीत बायडेन सरकार आहे. पुढील बातमी आहे अमेरिकेने अफगाणिस्तानकडे सर्वसमावेशक सरकार बनवण्याची शिफारस केली. यावर तालिबानची भूमिका महत्त्वाची राहील, कारण अमेरिकेने अफगाणिस्तानसोबत एक शांती करार केला आणि त्या करारात ट्रम्प यांच्या काळातला हा शांती करार होता. त्यांनी असं म्हटलं होतं की तालिबानने जर अफगाणिस्तानमध्ये शांतता दाखवली, अहिंसा दाखवली, तर अफगाणिस्तानमधून ते आपलं अमेरिकन सैन्य माघारी घेतील. आणि या बाबत म्हणूनच तालिबानची भूमिका महत्त्वाची राहील, कारण खरंच ते शांतता ठेवतील की नाही, ते खरंच अहिंसा ठेवतील की नाही
हे बघणं महत्त्वाचं राहील. आणि याचा भारतावर नक्कीच परिणाम होईल, कारण त्यांनी जर अहिंसा ठेवली तर भारतातही तितकीच अहिंसा राहते. कारण इतर दहशतवादी संघटनांना सुद्धा मग पुढाकार घेता येत नाही. पण जर त्यांनीच हिंसा दाखवली, त्यांनी इतर दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला तर त्याचा भारतावर परिणाम होत असतो, हे आपण वेळोवेळी बघितलं. रशियाने तालिबानला सरकारमध्ये जाण्यास पाठिंबा दिला. म्हणजे तालिबान जर खरंच शांतिप्रिय भूमिका घेत असेल आणि अहिंसा स्वीकारणार असेल तर ते अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करू शकतात. या गोष्टीला रशियाने पाठिंबा दिला आहे. या निमित्ताने आपण अफगाणिस्तानचा हा झेंडा बघू. त्यांची राजधानी आहे काबूल, त्यांचं चलन आहे अफगाणी, त्यांची पश्तो आणि दरी या 2 भाषा आहेत. तिथले राष्ट्राध्यक्ष आहे अशरफ घनी. यानंतर आहे म्यानमार या देशाची बातमी. म्यानमारमधून भारतात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना वापस पाठवण्याची मागणी म्यानमार सरकारने भारताकडे केली आहे. म्यानमारमधून भारतात काही पोलीस अधिकारी आले होते आणि त्यांना आमच्याकडे म्हणजे म्यानमारकडे पुन्हा पाठवा असं म्यानमार सरकारने आपल्या भारत सरकारला सांगितलं. म्यानमारमध्ये सध्या लष्करी कारवाई चालू आहे. तिथे लोकशाही मार्गाने सत्ता प्रस्थापित झाली होती. पण म्यानमारच्या संविधानात असं सांगितलेलं आहे की काही जागा लष्करासाठी राखीव असतात आणि त्यानंतरच लष्करी कारवाई तिथे झाली, कारण तिथल्या लष्कराला लोकशाही मान्य नाहीये. तिथली तरुणाई आंदोलनं करतीये कारण त्यांना लोकशाहीच हवी आहे. शेवटी चिरकाल टिकून राहायचं असेल तर लोकशाहीसारखा शांतिप्रिय मार्गच महत्त्वाचा असतो, हे तिथल्या तरुणांना कळलेलं आहे. केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांना म्यानमारमधून येणारे स्थलांतरित थांबवा असे सांगितले. आपल्या भारताच्या केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांमधील जे सचिव आहेत त्यांना असं पत्र लिहून सांगितलं होतं की म्यानमारमधून येणारे स्थलांतरित थांबवा, कारण युनायटेड नेशन्सचा जो रेफ्युजी कन्व्हेन्शन 1951 आहे त्यावर भारताने सह्या केलेल्या नाही आहेत. त्यामुळे इतर राष्ट्रातून जसं की म्यानमार त्यातून येणारे स्थलांतरित थांबवा असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. म्यानमार या देशाची राजधानी आहे नेपिडॉ. तिथलं चलन आहे म्यानमारी कॅथ आणि तिथली अधिकृत भाषा आहे ब्रह्मी. हा म्यानमारचा झेंडा आहे. त्यानंतर पुढील बातमी आहे US इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात USIAI याचा पुढाकार, याविषयी ही बातमी आहे. इंडो US सायन्स अँड टेक्नॉलॉजी फोरमच्या प्रारंभावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रोफेसर आशुतोष शर्मा यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील S&T संबंध आणि त्या संदर्भातल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्याला माहीतच आहे की आज सगळं जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर डिपेंड आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विभागाचे जे आशुतोष शर्मा यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील सायन्स आणि टेक्नॉलॉजी संबंध आणि त्या संदर्भात जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. संधी, आव्हाने आणि द्विपक्षीय AI अनुसंधान आणि विकास यांच्या सहकार्यासाठी अडथळ्यांविषयी चर्चा करण्यासाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवकल्पना सक्षम करण्यासाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यबल विकसित करण्यासाठी, तसेच कल्पना सामायिक करण्यास मदत करण्यासाठी आणि भागीदारी उत्प्रेरक करण्यासाठी यंत्रणेची शिफारस करण्यासाठी USIAI म्हणजेच युनायटेड नेशन्स आणि इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक व्यासपीठ म्हणून काम करेल. जगातील 2 मोठ्या लोकशाही समन्वय साधून आणि सहकार्याने चमत्कार करू शकतात आणि असा उपक्रम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे. आपल्याला माहीतच आहे अमेरिका ही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही आहे आणि भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे. अशा लोकशाहींची वैशिष्ट्य असलेले हे 2 देश जर यांनी समन्वय साधला, एकमेकांना सहकार्य केलं तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपक्रम सुरू करता येईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात सहयोग घडवून आणण्यात IUSFTFची महत्त्वपूर्ण भूमिका ही AI इनिशिएटिव्हचे एक उदाहरण आहे. IUSSTF म्हणजे इंडिया युनायटेड स्टेट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी फोरम यांची महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचं इनिशिएटिव्ह ही आहे. यानंतर पुढील बातमी आहे पुन्हा एकदा श्रीलंकेची. श्रीलंकेचे जनसुरक्षा मंत्री पब्लिक सेक्युरिटी मिनिस्टर सरथ वीरखेसरा यांनी श्रीलंकेमध्ये लवकरच सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात येणार आहे अशी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. आपल्याला माहित आहे यापूर्वी फ्रान्सने देखील अशी घोषणा केली होती. मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी आपण सही केलेले कागद पाठवले आहेत असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःच्या सहीचे कागद पाठवलेत पण अजून तरी असा कायदेशीर कायदा श्रीलंकेत आलेला नाहीये की तिथे सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालायला बंदी आहे म्हणून. या घटनेचा मायनॉरिटीजवर खूप मोठा परिणाम होईल, कारण प्रत्येक वेळी समाज स्वतःच्या सुधारणा ॲक्सेप्ट करायला लगेच तयार नसतो. त्यामुळे अर्थातच याचा परिणाम तिथल्या अल्पसंख्याक समाजावर नक्कीच होईल. पुढील बातमी युद्ध सरावाची आहे. भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांमध्ये प्रत्येक 2 वर्षांनी आयोजित केला जाणारा
युद्ध सराव उत्तराखंडमधील चोबेटिया येथे 17 ते 19 मार्च दरम्यान घडला. दुस्तलिक हा तो युद्ध सराव आहे आणि दुस्तलिक 2 याची ही दुसरी आवृत्ती आहे. म्हणजे हा दुस्तलिक 2 असं आपण म्हटलं कारण ही दुसरी आवृत्ती आहे. याची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2019 मध्ये ताश्कंद ही जी उझबेकिस्तानची राजधानी आहे तिथे झाली होती. या सरावामध्ये दोन्ही देशांचे सैनिक डोंगराळ, ग्रामीण आणि शहरी भागातील बंडखोर विरोधी व दहशतवाद विरोधी कारवाई संबंधी आपली कौशल्य व विशेष ज्ञान सामायिक करतील असा या युद्ध सरावाचा हेतू होता. या युद्ध सरावामुळे उझबेकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये संबंध देखील सुदृढ होतील. उझबेकिस्तानचा नकाशा आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल मध्य आशियाई देशांमधील ॲक्सेससाठी सगळ्यात महत्त्वाचा असा हा देश आहे, कारण तो मध्यभागी आहे आणि आजूबाजूने आणखी 4 मध्य आशियाई देश आहेत. त्यामुळे भारतासाठी उझबेकिस्तानशी संबंध सुदृढ ठेवणे हे खूप गरजेचं आहे. या युद्ध सरावात भारताचे 45 आणि उझबेकिस्तानचे 45 सैनिक होते. या युद्ध सरावाची माहिती घेतल्यानंतर आता आपण उझबेकिस्तानची राजधानी समजून घेऊ. ताश्कंद ही उझबेकिस्तानची राजधानी आहे. तिथलं चलन आहे उझबेकिस्तानी सोम. तिथली भाषा आहे उझबेक रशियन. हा आहे उझबेकिस्तानचा झेंडा. तर आज अशा पद्धतीने आपण मार्च महिन्यातील काही आंतरराष्ट्रीय घडामोडी समजून घेतल्या. पुन्हा भेटूया फेब्रुवारी महिन्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबत. तोपर्यंत आमचं चॅनल बघत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.